स्वप्नात रंग भरताना भाग 10. लेखिका पिहू शिर्के. शब्दसखी. थोडा वेळ थांबून शुभमने कॉल कट केला आणि झोपायला आला. पण त्याला आज काही केल्या झोप लागत नव्हती. कारण रोज सोफ्यावर झोपलेल्या रुहीला बघायची नकळत सवय जी झाली होती. आता पुढे. रुही, उठ लवकर. 9 वाजलेत. आपल्याला कॉलेजला जायचं आहे ना? माहीत आहे तुला. सगळे वाट बघत आहे आपली. लवकर उठ पटकन आता. साक्षी रुहीला उठवत म्हणाली. प्लीज साक्षी, फक्त 5 मिनिट थांब ना. बोलून रुही पुन्हा झोपून गेली. रुही ऐकत नाही म्हणून साक्षीने तिच्या अंगावरचं ब्लँकेट ओढून घेतलं आणि रुहीला उठून तिला बाथरूममध्ये ढकलून दिलं. तोपर्यंत साक्षी खाली जाऊन दोघींसाठी नाश्त्याची तयारी करू लागली. थोड्याच वेळात रुही आवरून खाली आली. नारंगी रंगाच्या ड्रेसमध्ये रुही खूपच छान दिसत होती. मस्त दिसत आहेस, डोळे मिचकावत साक्षी रुहीला म्हणाली. त्यावर ते तर मी रोजच दिसते, बोलत दोघी पण हसायला लागल्या. रुहीला हसताना बघून साक्षीला समाधान वाटत होतं. आई बाबा गेल्यापासून रुही शांतच होती. आता कुठे ती थोडी खुलून आधीसारखी व्हायला लागली होती. तू पण मस्त दिसत आहेस आज, रुही साक्षीकडे बघत म्हणाली. थँक्स, साक्षीने हसूनच रिप्लाय दिला. अचानक रुहीला आठवलं, बाबांनी साक्षी आल्यावर फोन करायला सांगितला होता. तसं तिने लगेच बाबांना फोन केला. हॅलो बाबा, काय करताय? बरं आहे ना तुमचं? नाश्ता झाला का तुमचा? बाबांनी का उचलला तसं रुही लगेच एकामागे एक प्रश्न विचारायला लागली. अगं थांब जरा, हळूहळू बोल, बाबा हसतच म्हणाले. सॉरी बाबा, काल तुम्ही फोन करायला सांगितला होता, पण मी तिच्यासोबत बोलता विसरले. रुही बाबांची माफी मागतच म्हणाली. अगं त्यात काय इतकं, खूप दिवसांनी भेटला ना तुम्ही, मग होणारच असं. बरं नाश्ता झाला का तुमचा? बाबा. हो बाबा, आत्ताच झाला. तुमचा झाला का नाश्ता? रुही बाबांना विचारत म्हणाली. झाला माझा पण नाश्ता. साक्षी आहे का तिथे? मला तिच्यासोबत थोडं बोलायचं होतं, बाबा रुहीला म्हणाले. हो बाबा, देते, इथेच आहे ती. रुहीने मग साक्षीकडे मोबाईल दिला. हॅलो काका, बोला, मी साक्षी बोलतीये. बोला ना काका, तुम्हाला माझ्यासोबत बोलायचं होतं का? हो. हॅलो साक्षी, तू रुहीपासून थोडं लांब जाऊन बोलू शकतेस का? बाबा साक्षीला म्हणाले. हो, एकच मिनिट काका. बोला, आले मी बाजूला. काही सिरियस होतं का काका? साक्षी काळजीने म्हणाली. नाही, इतकं सिरियस असं काही नाही, पण तुला रुहीने सगळं सांगितलंच असेल ना? शुभम आणि तिच्या नात्याबद्दल मला त्याचविषयी थोडं बोलायचं होतं, बाबा. हां बाबा, बोला ना काका, मी काही मदत करू शकते का? साक्षी. मला दिव्याला शुभमच्या आयुष्यातून लांब करायचं आहे. त्यासाठी मी प्लॅन पण केला आहे. तुझे आणि रुहीचे पेपर झाल्यावर तू इथे मुंबईला ये, आमच्या कंपनीमध्ये. तुझ्यासोबत रुहीला पण मी कंपनीमध्ये जॉईन करायला लावतो. रुहीच्या आईबाबांकडून मी सारखं तुझं नाव ऐकलं होतं. रुहीची जवळची, अगदी बालपणापासूनची मैत्रीण आहेस तू. तू इथं आलीस की तिला पण तिची मैत्रीण भेटल. तुझ्यासोबत राहून थोडं तरी दुःख विसरल ती तिचं. तू विचार करून सांग मला. आणि हो, रुहीला लगेच काही सांगू नकोस, सरप्राईज द्यायचं आहे मला तिला, बाबा साक्षीला म्हणाले. ठीक आहे काका, येईल मी. आणि मी पण तिला काही सांगणार नाही.
डायरेक्ट कंपनीमध्ये आल्यावरच तोंड दाखवल तिला. साक्षी हसतच बाबांना म्हणाली, बरं ठेवू मी फोन, आम्हाला कॉलेजला जायचं आहे. साक्षी, हो काळजी घ्या बोलून बाबांनी कॉल कट केला. साक्षी खुशीतच रुहीजवळ आली. काय ग, काय झालं मला पण सांग ना. साक्षीला हसताना बघून रुही म्हणाली, काही नाही, चल उशीर होतोय, सगळे वाट बघताते आपली. साक्षी रुहीला म्हणाली, हो चल लवकर, मला पण कधीच सगळ्यांना भेटल असं झालं आहे. रुही घाईतच म्हणाली. दोघी लवकरच कॉलेजमध्ये आल्या. सगळ्या कॅन्टीनमध्ये बसल्या होत्या म्हणून या दोघी पण तिकडंच गेल्या. रुही कॅन्टीनमध्ये जाताच समोरचं दृश्य बघून ती खूपच खुश झाली आणि खुशीतच ती सगळं डेकोरेशन बघायला लागली. वेलकम रुही ओरडतच सगळ्या तिच्या समोर आल्या. त्यांना बघून रुहीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने पळतच जाऊन सगळ्यांना ग्रुप हग केलं. सगळ्या खूप भावुक झाल्या होत्या. रुहीचे आई बाबा गेले, तिचं अचानक लग्न झालं, कोणाला काही कळलं पण नाही, खूप घाईतच सगळं झालं होतं. बास बास, इथं पूर येईल आता. सगळ्यांचं रडकं तोंड बघून रुही हसतच म्हणाली. तसे सगळे हसतच बाजूच्या टेबलवर जाऊन बसले. रुही तू ठीक आहेस ना ग? गौरी काळजीने रुहीला म्हणाली. हो ठीक आहे, आता सवय करून घ्यायला तर लागलच ना. रुही तुझी सासू चांगली तर आहे ना? ते सिरियलमध्ये दाखवतात तशी खडूस नाही ना? सिरियलसाठी वेडी असलेल्या माणसेने विचारलं. तशा सगळ्या तिच्याकडे बारीक डोळे करून बघायला लागल्या. नाही, माझी सासू खूप मस्त आहे, अगदी आईसारखं वागवतात, तशीच काळजी घेतात माझी. मला तर खूप आवडले आई बाबा दोघेही. रुही आनंदातच त्यांना आई बाबांविषयी सांगत होती. आणि नवरा स्नेहल अशी बोलताच सगळ्या रुहीकडे बघून डोळ्यांनी चिडवून हसायला लागल्या. रुहीला तर खूपच लाज वाटायला लागली. एकतर तिला अजून पण शुभमचा स्पर्श आठवत होता. अरे बघा बघा किती लाजतीये ही, गाल बघा कसे लाल झालेत, अगदी टोमॅटोसारखे. तन्वी रुहीकडे बघून म्हणाली, सांग ना रुही, कसा आहे तुझा नवरा, आवडतो का तुला? बोल बोल. स्नेहल, हो छान आहेत ते, माझी खूपच काळजी घेतात, थोडा पण त्रास नाही होऊ देत मला. मी काही मागायच्या आधी मला आणून देतात ते. खूपच काळजी घेतात माझी. मला काही लागलं तरी त्यांना त्रास होतो लगेच, इतके भारी आहेत ते. मनालीचे दिवस आठवून रुही बोलत होती. ते दिवस आठवून तिला खूप रडायला येत होतं, पण कसं तरी तिने आपले अश्रू कंट्रोल करून ठेवले होते. साक्षी रुहीच्या चेहऱ्याकडे बघत होती. चेहऱ्यावर हसू होतं, पण तिला किती त्रास होत असेल हे फक्त साक्षीला माहीत होतं. नंतर असंच सगळ्या बोलत बसल्या. आज खूप दिवसांनी भेटल्यामुळे त्यांच्या खूपच गप्पा चालल्या होत्या. त्यातच त्यांना खूपच वेळ गेला. संध्याकाळचे 6 वाजले तशा सगळ्या आपापल्या घरी जायला निघाल्या. रुही तू ठीक आहेस ना? सगळ्या गेल्या तसं साक्षीने रुहीला काळजीने विचारलं. हो ग, ठीक आहे मी, चल आता लवकर, पेपरचा अभ्यास करायला पाहिजे. बोलत बोलतच दोघी घरी आल्या. येतानाच त्यांनी जेवायचं पार्सल आणलं होतं, त्यामुळे जेवण करून अभ्यास करायला बसल्या. असेच दिवस जात होते. रुहीचं मन लावून अभ्यास करत होती. उद्या पहिला पेपर होता, त्यामुळे दोघी थोड्या टेन्शनमध्ये होत्या. साक्षी मी पास होईल ना ग? रुही बारीक तोंड करून साक्षीला म्हणाली. हो होशील ग, पण मी होईल ना पास? साक्षी पुन्हा तोच प्रश्न रुहीला विचारत म्हणाली. दोघी एकमेकींना असेच प्रश्न विचारत बसल्या होत्या. शेवटी जे होईल ते होईल बोलून दोघींनी जेवण केलं आणि झोपून गेल्या. आज पहिला पेपर होता.
दोघी घाईघाईमध्ये आवरून कॉलेजला गेल्या. पेपरची वेळ झाली होती म्हणून दोघी पण आपापल्या क्लासमध्ये जाऊन बसल्या. पेपर बघून रुही खूपच खुश झाली. तिने केलेलं आलं होतं ना म्हणून. खुशीतच रुहीने लवकर लवकर पेपर लिहिला. आजचा पेपर चांगला गेला होता आणि लवकरच रुहीचा शेवटच्या पेपरचा दिवस आला. आज सगळे पेपर संपले होते म्हणून सगळ्या निवांत बसल्या होत्या. रात्री सगळ्यांनी रुहीच्या घरी भेटायचा प्लॅन करून सगळ्या घरी निघून गेल्या. रुही आणि साक्षीने सगळ्यांसाठी बाहेरूनच जेवण ऑर्डर केलं होतं. बरोबर 7 वाजता सगळ्या रुहीच्या घरी आल्या. हसत खेळत सगळ्यांची मस्ती चालली होती. तेच रुहीला बाबांचा कॉल आला. हॅलो बाबा बोला. रुही: कसा होता पेपर? झाले ना पेपर आज? बाबा: हो बाबा झाले. रुही बाबांना म्हणाली, रुही उद्या शुभम येत आहे तुला न्यायला. संध्याकाळपर्यंत येईल तो. परवा निघा तुम्ही सकाळचं. बाबा रुहीला म्हणाले, काय? ते कशाला बाबा? येईल ना मी, उगाच त्यांना त्रास नको. रुही जराशी घाबरलीत. तो येतोय उद्या, तू तयार राहा. बाबांनी बोलून कॉल कट केला. पण रुहीला आता खूपच टेन्शन आलं होतं. रुही, हे बघ ग्रुपवर काय मेसेज आला आहे. उद्या संध्याकाळी 4 वाजता कॉलेजमध्ये पार्टी आहे आपल्यासाठी. तन्वी रुहीला आवाज देत म्हणाली, अरे वा मस्तच. आता उद्या मस्त धमाल करू आपण. गौरी बोलली. पण रुहीचं लक्ष नव्हतं. सगळ्याजणी उद्या पार्टीमध्ये काय घालायचं याचं प्लॅनिंग करत होत्या. कोणाचं लक्ष नाही हे बघून साक्षी रुहीजवळ आली. काय झालं रुही? तू टेन्शनमध्ये का दिसत आहेस? साक्षी काळजीने म्हणाली. साक्षी: अगं बाबांचा कॉल आला होता. उद्या शुभम येणार आहे मला न्यायला. रुही: चांगलं आहे ना मग, तू का टेन्शन घेती? साक्षी रुहीला म्हणाली, अगं तुला माहीत आहे ना ते कसे आहेत म्हणून मी त्यांच्यापासून लांबच राहते. आणि आता इतका प्रवास त्यांच्यासोबत मला खरंच खूप भीती वाटतीये. कधी काय करतील याचा भरोसा नाही गं. रुही काळजीतच साक्षीला म्हणाली, ते सगळं सोड. नंतर विचार कर त्याचा. उद्या कॉलेजमध्ये पार्टी आहे त्याचा विचार कर. मस्त एन्जॉय करू आपण. परत कोणी भेटणार नाही आपल्याला. साक्षी रुहीला म्हणाली. हो बोलून रुही आणि साक्षी सगळ्यांसोबत येऊन बसल्या. नंतर पार्टीत काय घालायचं, काय करायचं सगळं ठरवून सगळ्यांनी जेवण केलं आणि मूव्ही बघत बसल्या. रात्री कधीतरी खूप उशिरा सगळ्याजणी झोपून गेल्या. तर इकडे मुंबईमध्ये शुभम, तू उद्या रुहीला आणायला जाणार आहेस नागपूरला. बाबा शुभमला ऑर्डर देत म्हणाले, मी नाही जाणार बाबा, मला कामं आहेत. तिचं ती येऊ शकते. शुभम थोडा रागातच म्हणाला, तुला सांगितलं ना शुभम, तू जाणार आहेस आणि ती पोर एकटी येणार नाही इतक्या लांब. तू जाणार म्हणजे जाणारच. हा आमचा डिसिजन आहे आणि आम्ही तिला मगाशीच फोन करून सांगितलं आहे. उद्या तू येतोय तिला न्यायला. आई शुभमला म्हणाल्या, मला न विचारता का सांगितलं तुम्ही? मला विचारलं होतं का तिला सांगताना? मी नाही जाणार आई, मी एकदाच सांगतोय. शुभम रागातच आईला म्हणाला, तू जाणार आहेस शुभम आणि तुला आमच्या दोघांची पण शपथ आहे. आई शुभमला इमोशनल ब्लॅकमेल करत म्हणाल्या, हे काय आहे आई शपथ वगैरे? तुला माहीत आहे ना मी मानत नाही. मग का असं करतीस तू? शुभम, तुला जायचं असेल तर जा, नाहीतर नको जाऊ. पण तू गेला नाहीस तर मी कधीच तुला बोलणार नाही. आईने परत एकदा शुभमला इमोशनल ब्लॅकमेल केलं. तिला माहीत होतं त्याशिवाय तो ऐकणार पण नाही. आणि हां, सोबत जाताना अभिला घेऊन जा. बाबा लगेच शुभमला म्हणाले. हो बोलून शुभम रागातच
रूममध्ये निघून गेला. रूममध्ये येऊन शुभम रागाने वस्तू फोडत होता. आई बाबांना काही बोलता येत नव्हतं. त्याचा राग आता वस्तूंवर निघत होता. रागात शुभमने अभिला फोन केला. बोला, काय झालं अभि? उद्या तयार राहा, आपल्याला नागपूरला जायचं आहे. शुभम, नागपूरला? नागपूरला का रे? काय आहे तिकडे? अभिला अतीत बाबांनी फोन करून सांगितलं होतं, पण मुद्दाम माहीत नाही असं अभि बोलत होता. त्या भिकारीला आणायला जायचंय. जाताना मला विचारून गेली होती का? मला सांगून गेलती का ती? आता मी माझी कामं सोडून तिचा ड्रायव्हर बनायचं आहे का? शुभम रागातच अभिला म्हणाला. नको हायपर होऊ. किती वाजता निघायचं उद्या? अभि, 7 वाजता निघू, शुभम म्हणाला. ठीक आहे बोलून अभिने फोन ठेवला. शुभम रागातच न जेवता झोपून गेला. सकाळ अभि शुभमच्या रूममध्ये आला तर शुभम मस्त निवांत झोपला होता. अभिने बाजूच्या जगमधलं पाणी शुभमच्या अंगावर टाकलं. तसा शुभम उठून रागाने अभिला बघायला लागला. तुला अक्कल आहे का? असं कोण उठवतं का? इतक्या लवकर का आलास तू? शुभम रागानेच अभिला म्हणाला. उठ आता, 6 वाजून गेलेत आणि काकूंनी मला कॉल करून बोलावून घेतलं. त्यांनी माझ्या आवडीचे वडे केले आहे नाश्त्याला. अभि मुद्दाम शुभमला चिडवतच म्हणाला. त्यावर तोंड वाकडं करून शुभम आपलं आवरायला बाथरूममध्ये निघून गेला. तो गेला तसं अभि पण खाली निघून आला. नाश्ता वगैरे आवरून दोघं 7:30 पर्यंत निघाले. इकडे नागपूरमध्ये सकाळचे 11 वाजले होते तरी सगळ्या अजून झोपल्याच होत्या. 11:15 वाजता मानसीला जाग आली तसं तिने सगळ्यांना उठवलं. सगळ्यांचं आवरून होईपर्यंत 2 वाजून गेले होते. तसं सगळ्या 3:45 वाजता कॉलेजच्या गेटवर भेटायचं ठरवून आपापलं आवरण्यासाठी आपल्या घरी निघून गेल्या. त्या गेल्यानंतर रुही आणि साक्षीने आपलं आवरायला घेतलं. 3:30 पर्यंत दोघींचं पण आवरून झालं. रुही, किती भारी दिसत आहेस तू, एक नंबर. साक्षी रुहीला म्हणाली. आज कॉलेजमध्ये मुलांचं काही खरं नाही. साक्षी रुहीकडे बघत हसतच म्हणाली. त्यावर रुहीने गोड हसून रिप्लाय देत, तू पण मस्तच दिसत आहेस. पोरी जळणार आज तुझ्यावर. हो का मॅडम? धन्यवाद मॅडम. पण आता आपल्याला लवकर निघावं लागल. नाहीतर आपल्या पोरी जळणार नाही, पण आपल्याला उशीर झाला तर नक्की मारतील आपल्याला. साक्षी हसतच म्हणाली. त्यावर दोघी हसतच घरातून बाहेर पडल्या. दोघी कॉलेजमध्ये आल्या तर गेटवरच त्यांचा ग्रुप थांबला होता. त्यांना बघून सगळ्यांनी त्या दोघींची तारीफ केली. सगळ्यासोबत बोलून सगळ्या पार्टी हॉलमध्ये आल्या. आतमध्ये त्यांचे सगळे क्लासमेट्स होते. सगळ्यांना भेटून सगळेजण खूपच खुश होते. थोड्या वेळाने पार्टी सुरू झाली. अनेक प्रकारचे गेम खेळले गेले. सगळ्यांनी जेवण करून घेतलं. पार्टी संपली तसे सगळे बाहेर लॉनमध्ये आले. सगळंच त्यांचा ग्रुप बाहेर लॉनमध्ये थांबला होता. तेवढ्यातच रोहन रुहीकडे माईक घेऊन आला. सगळे गोल राऊंड करून उभे राहिले होते. रोहनने गाणं सुरू केलं तसं सगळे त्याला ताल देत गाणं म्हणू लागले. ओ दिन भी क्या दिन थे, ओ हो, ओ हो. नंतर सगळ्याजणी एकमेकींच्या गळ्यात पडून रडायला लागल्या. सगळ्यांना माहीत होतं रुही उद्या जाणार आहे मुंबईला. त्यामुळे सगळ्यांना खूपच वाईट वाटत होतं. कारण सगळ्या एकमेकींना इथं भेटू शकणार होत्या, पण रुही खूपच लांब चालली होती.
त्यामुळे तिची भेट आता कधी होणार हे कोणालाच माहीत नव्हतं. रुही बाहेर आली तर समोरच शुभम गाडीला टेकून उभा होता. रुहीने बघितलं तर शुभम एकटक तिच्याकडेच बघत होता. शुभमच्या बघण्याने रुहीच्या गालावर हलकीशी लाली चढत होती. रुहीकडे बघून साक्षीने हळूच तिला हाताचा कोपरा मारला. साक्षीने समोर बघितलं तर शुभम शेजारचा मुलगा टक लावून तिच्याकडेच बघत होता. तिला त्याच्याकडे बघून खूपच हसू आलं, पण तिने आपलं हसू कंट्रोल केलं. साक्षी आणि रुही या दोघांजवळ जाऊन उभ्या राहिल्या तरी दोघांचं पण लक्ष नव्हतं. इतक्यात अभिचा मोबाईल वाजला. त्यामुळे दोघं पण भानावर आले. शुभम मुद्दाम इकडून तिकडं बघायला लागला. शेवटी रुहीच म्हणाली, तुम्ही इकडं कॉलेजजवळ? घरी गेलो होतो. कुलूप होतं दाराला. बाबांकडून कळलं तुम्ही कॉलेजमध्ये आहात, म्हणून इकडेच आलो. झालं का तुमचं? निघायचं का आता? शुभम. रुही तर शॉकच झाली. शुभम इतक्या हळू आवाजात तिच्यासोबत बोलत होता ते बघून. हो झालं, निघू आता, शेवटी रुही कशी तरी बोलली. शुभमने अभिकडे बघितलं तर तो अजून पण साक्षीकडेच बघत होता आणि साक्षीसुद्धा अभिच्या डोळ्यात हरवली होती. मग शुभमने अभिच्या हाताला धरूनच ओढत घेऊन गेला. तशी साक्षी पण भानावर आली. सगळेजण गाडीत बसून रुहीच्या घरी आले. शुभम घरात येऊन घर बघायला लागला. खूप मोठं नव्हतं घर, पण खूपच जास्त छान ठेवलं होतं. रुहीने शुभमला तिच्या रूममध्ये तर अभिला आई-बाबांच्या रूममध्ये फ्रेश व्हायला पाठवलं. शुभम रुहीच्या रूममध्ये आला तर बघतच बसला. खूपच मस्त डेकोरेट केली होती रुहीने तिची रूम. फ्रेश होऊन शुभम बाहेर आला. नंतर रुही आणि साक्षी तिच्या रूममध्ये आल्या. तोपर्यंत अभि पण फ्रेश होऊन शुभम शेजारी सोफ्यावर येऊन बसला होता. शुभम, मी काय म्हणतो ऐक ना प्लीज. अभि जवळजवळ शुभमला हात जोडतच म्हणाला. बोल. काय ऐकण्यासारखं असल तर ऐकल मी. शुभम, आपण नागपूरला आलोय. पुन्हा कधी येईल ते माहीत नाही. आता आलोच आहोत तर चल ना आपण सगळे मस्त फिरू एक दिवस. अभि शुभमला म्हणाला. सगळे म्हणजे कोण कोण? शुभम बारीक डोळे करून अभिला म्हणाला. मी, तू, वहिनी आणि तिची ती मैत्रीण. अभि डोळे मिचकावत म्हणाला. आपण उद्याच जात आहे इथून. शुभम, प्लीज चल ना रे. अभि लाडीगोडी लावत शुभमला म्हणाला. शेवटी शुभमला रेडी करूनच तो शांत बसला. इतक्यात रुही आणि साक्षी आपलं आवरून बाहेर आल्या तर दोघे पण त्यांच्याकडेच बघत बसले. क्रमश. स्टोरी आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.